संत श्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधि सोहला के उपलक्ष्य में श्री ज्ञानेश्वरी सेवा मंडल पनवेल उरण विभाग द्वारा पैदल दिंडी समारोह का आयोजन सोमवार को वाहलगांव में किया गया था। ये दिंडी सोमवार को पनवेल से आलंदी के लिए रवाना हुई। इस दिंडी में बच्चों से लेकर बुजुर्ग बड़ी संख्या में शामिल हुए थे। इस दौरान करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रवि शेठ पाटिल भी इस दिंडी में शामिल हुए थे। इस दिंडी के बारे में रामकृष्ण महाराज ने जानकारी दी। श्री ज्ञानेश्वरी सेवा मंडल वहाळवरून आळंदी येथे ही दिंडी जात असते आणि यंदाचं दिंडीचं 35वं वर्ष आहे आणि पुढल्या वर्षी त्रितपूर्ती सोहळा आम्ही साजरा करत आहोत। आज 35 वर्ष दिंडीला अविरतपणे ही दिंडी चालू आहे। कुठल्याही प्रकारची या दिंडीमध्ये न्यूनता येत नाही आणि या दिंडीचं खास वैशिष्ट्य म्हणजे दिंडीमध्ये चालणारे जे वारकरी आहेत कुठल्याही वारकऱ्याकडून आम्ही 1 रुपया सुद्धा न घेताना विनामूल्य त्या वारकऱ्याची सोय केली जाते आणि या दिंडीमध्ये सतत वहाळवरून निघल्यापासून ते आळंदीपर्यंत सतत भगवंताचं चिंतन, त्याच्यामध्ये सकाळी काकडा, दुपारच्या भोजनाच्या वेळी प्रवचन, संध्याकाळी दिंडी पोहोचल्यानंतर तिथं आरती होते, आरतीनंतर ताबडतोब कीर्तन आणि त्याच्यानंतर भोजन असा हा कार्यक्रम दिंडीतला होत असतो। आणि तिथं आळंदीला पोहोचल्यानंतर नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी असा 5 दिवसाचा सोहळा तिथं साजरा केला जातो। एकादशीच्या दिवशी सकाळी 7 वाजता दिंडी नगरप्रदक्षिणा निघत असते। नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर भजन होतं, त्याच्यानंतर 3 ते 5 कीर्तन आणि परत संध्याकाळी भजन असा हा आळंदी इथे कार्यक्रम होत असतो। आणि या परिसरातील सर्व वारकरी बंधू भगिनींना माझी एक विनम्र प्रार्थना आहे की सर्वांनी या दिंडीमध्ये सहभागी होऊन या दिंडीचा आनंद लुटावा ही नम्र विनंती। आइए नजर डालते हैं इस दिंडी पर। पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट, गांजुनी या भारी दुःख दारिद्र्याने, गांजुनी या भारी दुःख दारिद्र्याने पडतारी कामे भाकरीचे ताट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, अप्त इष्ट सारे सगळे सोयरे ते, अप्त इष्ट सारे सगळे सोयरे ते, पाहून ये सारे फिरविती पाठ।